एव्हरीवन, मी आहे केतकी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत द व्ह्यू ॲट पाम. द फेमस पाम जुमेरा व्ह्यू. इट्स स्टनिंग 360 डिग्री व्ह्यू जे 240 मीटर अँड अबाव द वर्ल्ड आहे, जिथे दुबई मधला अत्यंत सुंदर व्ह्यू मिळतो. तुम्ही सकाळी जा, संध्याकाळी जा किंवा रात्री जा, कोणतीही वेळ सिलेक्ट करा, इथला व्ह्यू अप्रतिमच असतो. तर व्ह्यू ॲट पामचा हा व्ह्यू बघण्याआधी इथे भरपूर साऱ्या प्रकारचे डिजिटल एंटरटेनमेंट्स आहेत. जसं की तुम्हाला डिजिटल ॲक्वेरियम बघायला मिळतं. इथले मासे वेगवेगळे कलरचे आणि खूप छान क्रिएटिव्ह पद्धतीने केलेले असतात की जे आपले मन आकर्षितच करून घेतात. अशा सुंदर व्ह्यू ॲट पामचे दृश्य बघण्यासाठी तिकीट हे अवघे 2 ते 5 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहे. पण जर VIP लॉन्चचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर साधारणतः 7 ते 8 हजार इंडियन रुपीज प्रमाणे तुम्हाला खर्च येऊ शकतो. त्यानंतर एका रूम मध्ये आपल्याला नेलं जातं, जिथे आपल्याला हा पाम बीच कसा बनवला असेल त्याविषयीची सगळी माहिती देण्यात येते आणि ती पण डिजिटल स्वरूपामध्ये. त्यामुळे ती इंटरॅक्टिव्ह असते आणि त्यामुळेच आपल्याला एंटरटेनमेंट सुद्धा होतं आणि सगळी माहिती देखील मिळते. हे खूप इंटरेस्टिंग आहे. माणसांनी समुद्रामध्ये कृत्रिमरित्या केलेलं हे पाम व्ह्यूचं बेट बघण्यासाठीचा हा उत्तम असा स्पॉट आहे, जो तुम्हाला 52व्या मजल्यावरून बघता येतो. त्यामुळे हा व्ह्यू अर्थातच अप्रतिम आणि खूप सुंदर आहे. त्यानंतर लिफ्ट मधून आपण 52व्या मजल्यावर कसे येतो एका क्षणात हे आपल्याला कळतच नाही. आणि इथे आल्यानंतर हा भन्नाट व्ह्यू बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. असं वाटतं आपण इथेच थांबावं आणि भरपूर वेळ मनसोक्त इथल्या सुंदर हवेचा छान आस्वाद घ्यावा. खूप सारे फोटो काढावे, खूप सारे रील्स करावे, असा खरंच अप्रतिम व्ह्यू आहे. आणि तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये का, की पाम हे बेट जगातील सर्वात मोठं कृत्रिम बेट आहे. आणि हे बेट इतकं सुंदर बनवलेलं आहे की ते पार्शियन गल्फ दुबईच्या बाहेरील भागात आहे. आणि ते इतकं मोठं आहे की ते अंतराळातून सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघता येतं. आणि ह्याची शैली ही पाम वृक्षाच्या आकारात आहे, त्यामुळेच ह्याला द पाम असे म्हणतात. तर हा पाम व्ह्यूचा नजारा बघून झाल्यानंतर इथली जी मेट्रो राईड आहे ती अजिबात चुकवू नका, कारण ही सेल्फ ड्राईव्ह ट्रेन आहे. म्हणजेच विदाऊट ड्रायव्हर ही ट्रेन चालली जाते. त्यामुळे ही राईड अत्यंत मजेशीर आहे. ह्या राईडचा शेवट हा तुम्हाला द अटलांटिस हॉटेलच्या इथे होतो. त्यामुळेच ती तुम्हाला तिथे घेऊन जाते आणि पुन्हा रिटर्नही घेऊन येते. त्याच्यामुळे अप्रतिम असा हा अनुभव आहे आणि खूप छान दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्याच्यामुळे नक्कीच ही राईड मात्र चुकवू नका. सो गाईज, इथून एकदम ऑसम व्ह्यू दिसतो आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. जसं बुर्ज खलिफाला आपण लिफ्टनी वर आलो होतो, तसंच इथे 52 फ्लोअरवर आपण येऊन हा जो पूर्ण पामचा व्ह्यू आहे तो इथे घेऊ शकतो. सो हा पण अमेझिंग एक्सपिरियन्स आहे वन टाईमसाठी. तर नक्कीच तुम्ही इथे पण प्लॅन करा जर दुबईला व्हिजिट करणार असाल तर. आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का. माझ्या पुढच्या ब्लॉगसाठी तयार राहा. तोपर्यंत बाय.